प्रस्ताव शेतकऱ्यांना न्याय देण्याकरता आलेला असावा एवढी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. तून आभार मानतोय का आपण मला 293च्या प्रस्तावावर बोलण्याची संधी दिली. कृषी विभागाच्या वतीने अतिवृष्टीचे अनेक पंचनामे झाले, अनेक नुकसानी झाली, जमीन खरडून गेल्या, जमिना वाहून गेल्या, परंतु नुकसान भरपाई देताना त्या शेतकऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे नुकसान भरपाई मिळाली नाही. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तमध्ये हवालदिल झालेला शेतकरी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर संकटामध्ये सापडलेला आहे. हे संकटामध्ये सापडल्यानंतर याला विशेष पॅकेज द्यायला पाहिजे होतं. खरं म्हणजे ते जर्नल पॅकेजमध्ये राज्याच्या सर्व तिजोरीतून जे 31,600 काही कोटी रुपये जे मंजूर केले, त्यामध्ये अजून प्रत्येक नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत ते नुकसान बी पोहोचलेले नाही. काही ठिकाणी पशुधन जे आहे ते पशुधनाच्या बाबतीत एक निर्णय शासनाचा असा आहे अध्यक्ष महोदय का ज्याची नोंद असेल पशुधनाची त्यालाच नुकसान भरपाई देण्यात येईल आणि ज्याची नुकसान देताना नोंद नाही त्याच्यामध्ये ही दुरुस्ती करावी. मंत्री महोदय आपण ही केली तर निश्चित जो शेतकऱ्याचा पशुधन एकदा एक्सपायर झाला, तो वारला, तो मेला, तर त्याचा पंचनामा झाला आणि पोस्टमार्टम झाला की त्याला पैसे मिळाला पाहिजे. परंतु दुर्दैवाने अशी नोंदीच्या बाबतीत अनेक वेळेस मी ताईलाही भेटलो, मंत्री महोदयांना त्यांनाही विनंती केली का अशाप्रमाणे पशुधन एकदा शेतकऱ्यांचा दुधाचा असेल, शेती करण्याचा असेल, तो एकदा वाहून गेला किंवा कुठं सापडला नाही तर त्याची ही नोंद ग्रामपंचायतच्या माध्यमातून किंवा पोस्टमार्टम करताना झाला नाही, त्याच्याबद्दल ही चिंता सरकारच्या वतीने शेतकरी चिंतित आहे, त्याला मदत द्यायला पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या बाबतीत तर आता ज्या वेळेस 50%च्या आत हा आणेवारी आली तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण त्यांना नुकसान भरपाई देताना पीक विमा द्यायलाच पाहिजे. कारण की पीक विमाचा आधार काय करणार, तो आधार म्हणजे त्याचा जो नजरी पाहणी असती, त्यानंतर अंतिम पाहणी केल्या जाते, तहसीलदार महोदय त्याची घोषणा करतात आणि त्या माध्यमातून जिल्हाधिकारी त्याची माहिती सर्व माहितीच्या प्रेसमध्ये असेल, इलेक्ट्रॉनिक मीडियाला असेल ते देतात. शेतकऱ्याला वाटतं की मला आता पीक विमा मिळणार आहे, परंतु दुर्दैवाने कंपन्याचे लोक जे असतात ते आपला कलेक्टर जो असतो तो IAS ऑफिसर असतो, क्लास 1 अधिकारी, तहसीलदार सुपर क्लास 1 अधिकारी असतो, परंतु विमा कंपन्याचे जे लोक आहेत ते कदाचित पाहिलं तर कोणी 12वी पास आहे, कोणी BA फर्स्ट इयरला आहे, कोणी सेकंड इयरला आहे आणि तो याचा मूल्यमापन करतो का किती झालं. आणि आपला जो कृषी अधिकारी असेल किंवा त्या ठिकाणची आपली सरकारची यंत्रणा जी बोलते त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तर याच्याबद्दल ही आपण थोडा बारकाईने एखादी कमिटी नेमावी आणि एखाद्या कमिटीने नेमल्यानंतर आता प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे म्हणजे महाराष्ट्र सरकारचा अर्धा, केंद्र सरकारचा अर्धा पैसा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा, तिन्ही म्हणून आपण जे नुकसान देतोय त्या नुकसानमध्ये त्याचा डिसाईड करण्याचा अधिकार त्या साध्या 5,000 किंवा 7,000 रुपयाचा कर्मचारी करतो. तो कधी कधी शेतकऱ्याशी चिरीमिरी करतो, त्याच्याशीही पैसा मागतो का तुला मी आता या विमामध्ये बसवतो आणि विमामध्ये बसवण्याचे पैसे घेतो. हे प्रेसमध्ये आला, टीव्हीवर आला, वृत्तमानपत्रामध्ये आला. अर्जुनराव हे अशा पद्धतीने शेतकऱ्याची अडवणूक पिळवणूक करणारे जे लोक आहे यांच्यापासून आपल्याला कायद्याने काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल. आणि नुकसान भरपाई देण्याची पद्धत काय का 120% म्हणतात, 110% म्हणतात नुकसान देणं, 100% पैसा तर आपल्या सरकारचाच आहे, 50% केंद्राचा, 50% राज्याचा आणि त्याच्यावर 10% पैसे देतात ते त्याचा वरचा असलं परत सरकारने द्यावं. तर मग ही विमा योजनेचा अर्थ काय. थोडा मी अध्यक्ष महोदय जे बोलू लागलो जबाबदारीने बोलू लागलो कारण की मीही कृषी मंत्री राहिलेलो आहे, मला याची बारकाईने माहिती आहे का 1 रुपयामध्ये आम्ही पीक विमा तोही बंद झाला. आता सरकारला तो पैसा शेतकऱ्याला भरावा लागतं 1 रुपया. आपण त्यावेळेस नाममात्र रजिस्ट्रेशन फीस ठेवली होती, याची ही नोंद घ्यावी. आज आपण बघतोय का शेतकऱ्याच्या मालाला भाव नाहीये, मका मार्केटमध्ये 1200 रुपये क्विंटलने घेऊ लागले. त्या शेतकऱ्याला पहिले अतिवृष्टीचा मारा पडला, त्या शेतकऱ्याला सातत्याचा पावसाचा पडला. आलेला पीक आल्यानंतर केंद्र सरकारचे जे काही सिस्टीम आहे त्या सिस्टीम मध्ये खरेदी होत नाही. कापसाच्या बद्दल तर त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट आहे.
कापसाची CCIची खरेदी कशी होऊ लागली? जे सहकारी जिनिंग असल, नवा युनिट असल, त्याला परवानगी देत नाही, व्यापाऱ्याला परवानगी देतात. कारण की व्यापारी कमिशन देतो, व्यापारी त्या ग्रेडरचा फायदा करतो आणि तो ग्रेडर डायरेक्ट पैसे मागतात. म्हणजे शेतकऱ्याचा भाव घ्यायलाही मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, मी या जबाबदारीने यासाठी बोलू लागलो की जी खाली जी प्रक्रिया चालू आहे ती बरोबर नाहीये. त्या माध्यमातून आपण शासनाकडून असा आदेश द्यायला पाहिजे मंत्री महोदय का ज्या शेतकऱ्याची नोंद आहे त्याचा क्विंटली ॲव्हरेज काढतात, 4 क्विंटलचा कापसाचा ॲव्हरेज. ज्यांच्याकडं पैसा आहे तो कॉम्प्युटरच्या त्या सिस्टीममध्ये 7/12मध्येच घोळ करतो, त्याला तो ग्रेडर माहिती करतो, त्याला तो मंजुरी देतो, त्याच्या पद्धतीने भाव भरतो. आणि ज्यांनी काही नाही केलं त्या ठिकाणी, कारण की सहकार आहे शेतकऱ्याची माझ्याच मतदारसंघात 5,000 शेतकऱ्याची जीन आहे, नवीन बजाजचा युनिट आहे, 48 DR आहे आणि हे सर्व असल्यानंतरही त्याला परवानगी. ज्याचा जुना 10 वर्ष अगोदरचा जिनिंग आहे त्याला परवानगी देतात. कारण की त्या ठिकाणी अशा पद्धतीने शेतकऱ्याची जी अडवणूक पिडवणूक चालू आहे, अध्यक्ष महोदय, याच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि याला लक्ष देताना इथून आदेश काढावा लागेल का खाली जी परिस्थिती निर्माण होऊ लागली या परिस्थितीला जबाबदार तो जो CCIचा अधिकारी किंवा ग्रेडर असतो त्याला धरायला पाहिजे. आज सोयाबीनची खरेदी तशीच आहे, सोयाबीनची खरेदी चालू झाली नाही. कोणी म्हणतो बारदाना नाही, कोणी म्हणतो त्याच्याकडे आमच्याकडे स्टॉक करायला जागा नाही आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस मुख्यमंत्री असताना घोषणा केली, गाव तेथे गोडाऊन. आजपर्यंत झालाच नाही. त्याची घोषणा झाली, त्याची अंमलबजावणी सुरू होणार होती, पण काय झालं मला माहीत नाही. परंतु अशा या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवाचा जो पीक असतो तो वेळेवर तो काढतो, त्याला एक तर प्रायव्हेट सावकारीचे पैसे द्यावे लागतात, प्रायव्हेटकडून उधार आणलं किंवा दुकानदाराकडून आणलं किंवा कंपन्याकडून आणलं तेही त्याच्याकडे तगादा करतात आणि मग नाईलाजाने तो आत्महत्या करतो. माझ्या मतदारसंघामध्ये आमच्या जिल्ह्यामधली परिस्थिती पाहिली तर 700 काही शेतकऱ्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये आत्महत्या केली. आता आपण